जय शिवराय मित्रांनो, ही माहिती हा व्हिडिओ सर्व तमाम देशभरातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि ज्याच्याकडे शेती नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे थोडीफार जरी शेती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमची जमीन ही तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे आणि ती तुमच्या नावावर आहे याचा पुरावा काय, तर तो पुरावा दाखवण्यासाठी पुराव्यासाठी तुमच्याकडं जमीन स्वतःच्या मालकीची आहे हा हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडं नेहमी 7 पुरावे असणं गरजेचं आहे. 7 कागदपत्र असणं गरजेचं आहे. जमिनीची 7 कागद ही तुमच्याकडे नेहमी तुमच्या खिशात तुमच्या घरात असावीच म्हणजे असावीच. त्याशिवाय तुम्ही तुमच्या जमिनीचा हक्क तुमची स्वतःची जमीन आहे असं सांगू शकत नाही. त्यामुळे आता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जमिनीवर स्वतःच्या मालकीचा हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते, 7 कागदपत्रे कोणती ते आपण आता जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग आता लगेच आपण या माहितीला सुरू करूया. बघा, आता जमीन, मग ती शेतजमीन असो किंवा बिगर शेतजमीन असो, जमिनीच्या मुद्द्यावरून वाद अनेकदा होत असतात, हे तुम्हाला नेहमीच माहीत आहे. इतकंच नव्हे तर याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटलेसुद्धा, तक्रारी, केसेससुद्धा कोर्टामध्ये आहेत. बऱ्याचदा तर असं होतं की जमीन करणारा एक पण प्रत्यक्षात मालक दुसराच निघतो, असं सुद्धा तुम्हाला आढळून येतं. त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनी संबंधित काही पुरावे तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. म्हणजे जमीन तुमची आणि खातोय दुसराच एखादा आणि तोच म्हणतोय की माझी जमीन आहे आता मी खातोय. त्यामुळे तुम्ही ती जमीन तुमची कशी आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणं गरजेचं आहे. तर पहिलं कागदपत्र आहे खरेदी खत. पहिलं कागदपत्र कोणतं आहे? खरेदी खत. ही खरेदी खत तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. बघा, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक पाहिला जातो, तो म्हणजे खरेदी खत. खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा आहे. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दिवशी, कोणत्या 2 व्यक्तीमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयाना झाला याची सविस्तर माहिती त्याच्यावर दिलेली असते. खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग 7/12 उतार्यावर नवीन मालकाची नोंद होते. त्यामुळे खरेदी खत हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे खरेदी खत असावंच. नसेल तर ते काढून घ्या, तुमच्याकडे बघा, शोधा आणि ते तुमच्या जवळ ठेवा, घरात जपून ठेवा. आता दुसरं बघा, 7/12 उतारा. तुमच्याकडे तुमच्या जमिनीवर 7/12 उतारा असावाच. प्रत्येक 3 महिन्यातून तुम्ही 7/12 काढणं गरजेचं आहे. बघा, शेतजमिनीचा 7/12 उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे. गाव नमुना 7 मध्ये शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद केलेलं असतं त्या 7/12मध्ये. 7/12 उतार्यावर भूधारण पद्धत नमूद केलेली असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास मदत होते. भोगवटदार वर्ग 1 म्हणजे या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात. शेतकरीच्या जमिनीचा मालक असतो. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे यामधील जमिनीचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही. तिसऱ्या प्रकारची जमिनी या सरकारच्या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार जमिनी येतात. त्यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षाच्या मुदतीसाठी भाडेतत्वावर दिल्या जातात. आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे दरवर्षी अपडेटेड 7/12 उतारा काढणं ही सोयीस्कर ठरतं. 7/12 उतारा तुम्ही ऑनलाईनही काढू शकता. त्यामुळे तुमच्याकडे 7/12 असणं फार गरजेचं आहे. जमिनीचा 7/12 हा काय करतो? तुमची मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. गाव नमुना 7 मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याची किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद त्या 7/12मध्ये केलेलं असतं. खरा मालक कोण जमिनीचा आहे हे त्या 7/12वर असतं. त्याची ओळख पटण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे आता 7/12 तुमच्याकडे असावाच. ते नेहमी तुमच्या प्रत्येक 3 ते 4 महिन्यांनी 7/12 तुम्ही काढून घ्यायचा. तर त्यानंतर बघा, खाते उतारा किंवा 8 एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या
क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. या सगळ्या गट क्रमांकामधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8 म्हणजेच खाते उतार्यावर नोंदवलेली असते. 8 उतार्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीत जमीन कोणकोणत्या गटात आहे त्याची माहिती मिळते. 8चा फायदा काय की बाबा तुमची जमीन वेगवेगळ्या गावामध्ये कोणत्या गटामध्ये आहे याची माहिती मिळते. त्यामुळे तुमच्याकडे 7, 12 आणि 8 असं म्हणतात. 8 तुमच्याकडे असावाच. 8 मुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8चा उतारा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरी 8 उपलब्ध करून दिलेला आहे. 7/12 प्रमाणे 8 सुद्धा आता डिजिटल म्हणजे ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे दरवर्षी तुम्ही अपडेटेड खाते उतारा 7, 12 आणि 8 तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता. त्यानंतर आहे 4था जमीन मोजणीचे नकाशे. बघा, नकाशे फार महत्त्वाचे असतात. ज्यांनी जो या अनुभवातून गेलेला आहे, संकटातून गेलेला आहे, शेतीच्या केसेसच्या मॅटरमधून, त्यांच्यासाठी त्यांना माहीत असेल की नकाशा हा फार महत्त्वाचा असतो. नकाशा काढून घेणं गरजेचं असतं. जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमच्या त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजण्याचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं आहे. नसेल तर नकाशे काढून सुद्धा घेणं गरजेचं आहे. नकाशे काढून घ्या. एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती या नकाशामध्ये दिलेली असते. त्यामुळे नकाशा तुमच्याकडे असावाच. तसंच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचे शेत आहे तेही या नकाशातून कळतं. त्यामुळे तुम्ही नकाशा नक्की 100% काढून घ्या. आता 5वा आहे महसुलाच्या पावत्या. तुमच्याकडे पावत्या सगळ्या जपून ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ज्या काय असतात त्या किंवा मिळालेल्या असतात त्या दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाट्यामार्फत दिली जाणारी पावती हा सुद्धा जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातला एक महत्त्वाचा पुरावा आहे. बघा, मी माझ्या शेतजमिनीचा महसूल भरलेला आहे, तलाट्याची पावती दिलेली आहे. तलाठी हा सरकारी अधिकारी असतो. सरकारी पावती ती ग्राह्य धरली जाऊ शकते अधिकृतरित्या. त्यामुळे ती सुद्धा पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते सुद्धा कागदपत्र तुम्ही दाखवू शकता किंवा ठोस सबळ पुरावा म्हणून ते वापरू शकता की बाबा ही जमीन माझीच आहे म्हणून. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळ प्रसंगी त्याचा पुरावा तुम्हाला वापरता येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या जमीन महसुलीच्या पावत्या, महसूल भरल्याच्या पावत्या तुम्ही जपून ठेवा. आता बघा जमीन संबंधीचे पूर्वीचे खटले, पूर्वीचे कागदपत्र. 6वा मुद्दा, 6वं कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसेसची कागदपत्र, त्यातील जबाबाच्या प्रती, निकालपत्र इत्यादी कागदपत्र जपून ठेवली पाहिजेतच, तुमच्याकडे असावीतच. याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी करता येऊ शकतो. म्हणजे ही माझी जमीन आहे किंवा ती माझी जमीन आहे, तू बळकावलेली आहे आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी तुमच्याकडे ही कागदपत्र असणं फार गरजेचं आहे. आता 7वं कागदपत्र आहे प्रॉपर्टी कार्ड. आता प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो तुम्ही तिथं पाहू शकताय. बिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयी जागरूक राहणं आवश्यक असतं. बिगर शेत जमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. तुमची शेती आहे, जागा आहे, पण ती शेतीची नाही, इतर जागा आहे, त्याला बिगर शेती जमीन म्हणतात. त्याचं प्रॉपर्टी कार्ड काढलं जातं. ज्या पद्धतीनं 7/12 उतारावर एखाद्या व्यक्ती मालकीची जमीन, शेतजमीन किंवा किती आहे, ज्या पद्धतीने 7/12 उतार्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिली जाते. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यावसायिक इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते. त्यामुळे बिगर शेतजमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. तर तुमचं एखादा प्लॉट आहे, गुंठा आहे, कुठं जमीन आहे, जागा आहे तुम्ही घेतलेली आहे, तर त्यासाठी तुमचं काय कागदपत्र महत्त्वाचं आहे, प्रॉपर्टी कार्ड. आता हे प्रॉपर्टी कार्ड तुम्ही काढून घ्या. नसेल तर तुमच्याकडे फार गरजेचं आहे. त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं ते. बिगर शेती क्षेत्रात घर असेल तर संबंधित व्यक्तीने घरपट्टी भरल्याच्या पावत्याही सांभाळून ठेवाव्यात. घराच्या मालकीविषयी वाद निर्माण झाल्यास त्यांचा पुरावा म्हणून वापर करता येतो. घरपट्ट्या जे तुम्ही भरता त्यासुद्धा घरपट्ट्या प्रत्येक वेळोवेळी तुमच्याकडे सगळ्या जपून ठेवणं गरजेचं आहे, तुमच्याकडे असाव्यातच. त्यामुळे कुणी जर तुमच्या घरावर दावा केला, तुम्हाला नडायला लागला, तर त्या पावत्या तुम्ही तिथं दावू शकता. या तुमच्या घराचा हक्क, तुमचं स्वतःचं हक्काचं घर म्हणून. तर अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची व्हिडिओ, महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. शेतकऱ्याकडे
काही कागदपत्र असणं गरजेचं आहे. कोणची कागदपत्र पुन्हा एकदा आपण ठळक त्याच्यावर नजर मारूया. पहिलं आहे खरेदी खत तुमच्याकडे असावं. त्यानंतर 7/12 उतारा तुमच्याकडे असावा. त्यानंतर खाते उतारा किंवा 8 हे सुद्धा असावं. जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर जमीन महसूलच्या पावत्या असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर जमीन संबंधीचे पूर्वीचे खटले तुमच्याकडे असणं, त्याचे कागदपत्र असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. नंतर प्रॉपर्टी कार्ड तुमच्याकडे असावं आणि त्यानंतर तुमच्याकडे जे काही घरपट्टी भरलेले आहे ते सुद्धा तुमच्याकडे असावं. अशा पद्धतीने आपण 7-8 जे काय कागदपत्र लागतात ते शेतकऱ्यांसाठी आणि शेतजमीनवाल्यांसाठी बघितलेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला, कशी माहिती वाटली, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुमच्याकडे हे सर्व कागदपत्र जर नसतील तर लगेच तुम्ही काढून घ्या आणि सुरक्षित राहा, जेणेकरून तुम्हाला कोण नडणार नाही. नडला तर त्याला लगेच तोडायची ताकद तुमच्याकडे या कागदपत्राद्वारे येईल. कसा वाटला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि जाता जाता व्हिडिओ लाईक करून जावा, कमेंट करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केला नसेल तर, आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.